ठाणे महानगर पालिका की परिवहन सेवा में शामिल की गई एसी डबल डेकर बस और आगामी ई बस तथा सीएनजी बस परियोजनाओं की समीक्षा की गई। महापौर शर्मिला पिंपोलकर ने वागले स्थित परिवहन डिपो का दौरा कर अधिकारियों के साथ परियोजनाओं की प्रगति पर चर्चा की। इस दौरान डबल डेकर ई बस के लिए आवश्यक चार्जिंग स्टेशन निर्माण कार्य को तेज करने के निर्देश दिए गए। अधिकारियों ने बताया कि महाराष्ट्र दिवस पर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के हाथों बस का उद्घाटन किया गया, लेकिन स्वतंत्र चार्जिंग सुविधा उपलब्ध नहीं होने से बस अभी नियमित सेवा में शामिल नहीं हो सकती है। बैठक में ई बस, डबल डेकर ई बस और आगामी 100 सीएनजी बसों के लिए चार्जिंग, ईंधन और अन्य बुनियादी सुविधाओं की भी समीक्षा की गई। प्रशासन ने परियोजना को जल्द पूरा करने पर जोर दिया। खरं तर 1 मे रोजी जी डबल डेकर बसचं उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते जे झालं होतं ते खरं तर ट्रायल बेसवरच झालं होतं। ज्या 10 बसेस CNG 100 CNGच्या आणि 10 आपल्या चार्जिंगच्या ज्या बसेस आहेत त्या उपलब्ध होणार आहेत, पण त्याच्यासाठी ज्या लागणाऱ्या चार्जिंग स्टेशन्स आहेत किंवा CNGसाठी जे उपाययोजना करण्यात येणार आहेत त्या इथेच वागळ्या स्टेशनलाच करण्यात येणार आहेत। पण त्याच्यासाठीच ही आढावा बैठक आज प्रशासनाबरोबर आणि पूर्ण परिवहनचे जे काही कर्मचारी अधिकारी आहेत त्यांच्याबरोबर आज आम्ही ही आढावा बैठक वागळे आगर येथे घेतली आहे। आणि मला असं वाटतं MSCB आणि काही अजून तांत्रिक बाबी ज्या आहेत त्या आम्हाला निर्देशनास आल्यात आणि त्याच्यावरच चर्चा करण्यासाठी ही आज आढावा बैठक आम्ही घेतलेली आहे। मला वाटतं 1-1.5 महिना तरी अजून या सर्व गोष्टींना लागेल आणि तशी आदेश आम्ही प्रशासनाला आणि परिवहनला दिले आहेत। माहिती मिळालेली आहे। या संदर्भात काही त्रुटी असतील तर प्रशासनाचे प्रमुख म्हणून रोडे साहेब उद्या MSCBचे अधिकारी आणि ज्या बसेसचे ज्यांना ठेकेदार आहेत वास्तविक पाहता हे ठेका देत असताना सर्वस्वी जबाबदारी त्या ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारणं आणि बसेस उपलब्ध करून देणं, त्या वेळेवर बसेस सोडणं ही सर्वस्वी जबाबदारी ही ठेकेदाराची आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी काम करण्याच्या सूचना आम्ही आजच्या बैठकीमध्ये त्यांना दिलेल्या आहेत। त्या पद्धतीने त्या 6 महिन्यामध्ये 110 बसेसच्या संदर्भाच्या जे काही निर्णय झालेला आहे त्याची अंमलबजावणी होईल।